हाय हॅलो नमस्ते. मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज पुन्हा मी एका नवीन विषयावर बोलणार आहे आणि विषय जो आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा जे जुने यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी देखील. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. तर मला खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की ताई चॅनल जे आहे मॉनिटाईज का नाही होते किंवा मॉनिटायझेशनच्या प्रोसेसला का नाही जाते किंवा 4 घंटा पूर्ण झालेला आहे आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तरी देखील आम्हाला मॉनिटायझेशन अप्लाय का नाही येत आहे. आणि खूप सारे असे प्रश्न आहेत की का 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 आमचं चॅनल मॉनिटाईज नाही होत आहे. तर आजचा विषय हाच आहे आपला की कोणते चॅनल 2025च्या यूट्यूब पॉलिसीनुसार कोणते चॅनल मॉनिटाईज नाही होणार. तर याबाबतच मी आज तुमच्याबरोबर या संदर्भातच मी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. मी जेवढा अभ्यास केलेला आहे आणि जेवढे मी यूट्यूबची पॉलिसी वाचलेली आहे मी तुम्हाला ती सांगणार आहे. आणि त्यासाठी मी हे नोट्स देखील पेन्सिलमध्येच आहेत पण नोट्स देखील घेऊन बसलेले आहे कारण की यातला एकही पॉईंट मिस नको व्हायला यासाठी. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर. तर आपण काय करतो जेव्हा आपण चॅनल चालू करतो ना, खूप लोकांचं असं असतं की इकडचे व्हिडिओ उचलले आणि टाकले, तिकडचे व्हिडिओ उचलले आणि टाकले आणि म्हणायचं की चला आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. हे पूर्वी व्हायचं 4-5 वर्षापूर्वी जेव्हा यूट्यूब म्हणजे लोकांना कळलं होतं की यूट्यूबवरती व्हिडिओज टाकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. त्यावेळेस लोक खूप अशीच करायची की कोणतंही कंटेंट उचलायचं यूट्यूबवर टाकायचं आणि मग चॅनल मॉनिटाईज होऊन जातं. पण आता तसं नाही आहे. का नाही आहे? कारण की यूट्यूबला पण समजलेलं आहे की खूप सारे यूट्यूबर्स असे आहेत की जे लोकांचं कंटेंट उचलतात, आपल्या चॅनलवरती पोस्ट करतात आणि मग त्या कंटेंटला ॲक्च्युअलमध्ये लाखोमध्ये व्ह्यूज देखील जातात, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढतात, त्यांचा वॉच टाईम पूर्ण होतो आणि मग त्यांचं चॅनल देखील मॉनिटाईज होऊन जातं. आणि आतापर्यंत असं खूप होत आलेलं आहे. पण या वेळेस किंवा आत्ता याच्या पुढे असं नाही होणार. रियूज कंटेंट, रियूज विषय जो असेल तो विषय यूट्यूब जो आहे मॉनिटाईज नाही करणार. मी खूप साऱ्या लोकांचे चॅनल्स बघितलेले आहेत. मला ज्या ज्या कमेंट आलेल्या आहेत ना की ताई चॅनलला भेट द्या, ताई चॅनल चेक करा. मी खूप लोकांचे चॅनल्स बघितलेले आहेत. खूप लोकांच्या चॅनलवरती रिअल कंटेंट आहेत, स्वतःचे कंटेंट आहेत. पण खूप लोकांच्या चॅनलवरती असे कंटेंट आहेत की जे कंटेंट रियूज कंटेंट आहेत. कुठून तरी तुम्ही टीव्हीची क्लिप उचललेली आहे आणि ती पोस्ट केलेली आहे. कुठून तरी इंस्टाग्रामवरतून एखादी रील उचललेली आहे ती पोस्ट केली आहे. फेसबुकवरून एखादी पोस्ट उचललेली आहे ती पोस्ट केलेली आहे. हे मी खूप लोकांच्या चॅनलवरती बघितलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या या पोस्टला किंवा माझ्या या रीलला म्हणजे व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत, खूप सारे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, माझा वॉच टाईम वाढत आहे, माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत आणि तुम्ही खूप आनंदी देखील असाल. पण तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. खरं सांगतेय. कारण की यूट्यूबची पॉलिसीच म्हणते आहे जर तुम्ही रियूज कंटेंट यूज केला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. भलेही तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज वाढत असतील, वॉच टाईम वाढत असेल, सबस्क्रायबर्स वाढत असतील तरी देखील जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय कराल आणि ज्यावेळेस यूट्यूब जे आहे तुमचं चॅनल रिव्ह्यू करतं. सुरुवातीला यूट्यूब चॅनल रिव्ह्यू नाही करत. तुम्ही व्हिडिओज टाकत जाता आणि तुमचे व्ह्यूज येत जातात, लाखोमध्ये व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर्स वाढतात, आपण आनंदी. पण ज्या वेळेस मॉनिटायझेशनला अप्लाय करतो त्यावेळेस जेव्हा यूट्यूब तुमचं चॅनल रिव्ह्यू करतं, यूट्यूबला समजतं की यामध्ये रियूज कंटेंट आहे, त्यावेळेस यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटायझेशन जी प्रोसेस आहे ती पूर्ण नाही करत.
यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही करत. आणि मग एवढ्या महिन्यांचा, एवढ्या वर्षांचा जो काही आपला प्रवास असतो किंवा जी काही मेहनत असते ती सगळी वाया जाते. म्हणून कधीही तुम्ही जेव्हा चॅनल चालू कराल त्यावेळेस एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही जो काही कंटेंट टाकत आहात तो कंटेंट तुमचा स्वतःचा असला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचा कंटेंट उचलून चॅनलवरती टाकला, त्याला व्ह्यूज येतील, लाईक्स येतील, पण पुढे जाऊन ते चॅनल जे आहे मॉनिटाईज नाही होणार. तर यूट्यूबची पॉलिसी हेच सांगते. काय सांगते? रियूज कंटेंट यूट्यूब नाही करणार मॉनिटाईज. त्याचबरोबर आता या रियूज कंटेंटमध्ये कोणते कोणते असे विषय आहेत किंवा कोणते कोणते असे टॉपिक्स आहेत जे यूट्यूब मॉनिटाईज नाही करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की तुम्ही कोणत्याही दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरची छोटीशी क्लिप असेल किंवा स्पोर्ट्सची छोटीशी क्लिप असेल किंवा मूवीची छोटीशी क्लिप असेल किंवा गेमिंग असेल, हे मॉनिटाईज नाही होणार. स्पोर्ट्स, आता क्रिकेट सुरू असतं, क्रिकेटची आपण क्लिप उचलली आणि जशीच्या तशी टाकली, ती मॉनिटाईज नाही होणार. हां, तुम्ही क्रिकेटची क्लिप उचला, टाका, त्यावरती स्वतःची कॉमेंट्री द्या, स्वतः बोला, तुमचा चेहरा दाखवा, तुमचा अर्ध्या स्क्रीनवर तुमचा चेहरा दाखवा, अर्ध्या स्क्रीनला जी काही क्लिप असेल ती दाखवा, तुमचं स्वतःचं त्यामध्ये काहीतरी इनपुट टाका. जेव्हा यूट्यूबला हे दिसेल तेव्हाच यूट्यूब ते चॅनल मॉनिटाईज करेल, अदरवाईज नाही करणार. मूवीज, खूप सारे लोक मूवीज टाकतात. पूर्वी चॅनल मॉनिटाईज होऊन जायचं असं देखील, पण आता नाही होणार. त्यानंतर गेमिंग, खूप सारे मी बघितलेले आहेत. खूप सारे लोक ना, आता काय ते पबजी वगैरे गेम्स आहेत किंवा भलतेच दुसरे गेम्स आहेत ना, असे फायरचे किंवा बंदुकीचे. मी गेम नाही खेळत त्यामुळे मला एवढं माहिती नाही आहे. पण हे जे काही गेम्स आहेत, हे गेम्सच्या क्लिप्स उचलून जेव्हा टाकतात त्याला लाखोमध्ये व्ह्यूज जातात. त्यांचं चॅनल जे आहे 4000 वॉच टाईम पूर्ण करतं, सबस्क्रायबर्स पूर्ण करतं, आणि जेव्हा मॉनिटायझेशनला अप्लाय होतं त्यावेळेस यूट्यूब रिजेक्ट करून टाकतं, कारण की त्यामध्ये रियूज कंटेंट येतो. आणि ज्या वेळेस तुमचा रियूज कंटेंट येतो तो रियूज कंटेंट यूट्यूब नाही काउंट करत. तुमचं जे स्वतःचं कंटेंट आहे तेच यूट्यूब काउंट करतं. त्यानंतर तुम्ही जेव्हा शॉर्ट्स व्हिडिओ टाकता, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण तुम्ही ज्यावेळेस एखादा कोणत्याही दुसऱ्या यूट्यूबर्सची एखादी शॉर्ट क्लिप जशीच्या तशी टाकता आणि खाली स्वतःचा एवढासा चेहरा लावून फक्त रिॲक्शन देता, ते देखील मॉनिटाईज नाही होणार, ते देखील यूट्यूब काउंट नाही करणार. ही यूट्यूबची न्यू पॉलिसी आहे. म्हणूनच मी हे सगळे पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे मी देखील विसरता कामा नये तुम्हाला सांगायच्या वेळेस. त्यानंतर सॉंग्स, मला ना खूप लोकांच्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत की सॉंग्सचे चॅनल्स मॉनिटाईज का नाही होत किंवा आमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट का येत आहे. बट ऑब्वियस रियूज कंटेंट येणार त्या चॅनलवरती. का? तर ते गाणं आपण स्वतः नाही बनवलेलं आहे, ते गाणं कोणीतरी तिसऱ्याने बनवलेलं आहे आणि त्याचं ते गाणं घेऊन आपण टाकत आहोत. पूर्वी हे असे चॅनल्स मॉनिटाईज झालेले आहेत, पण त्यावेळेस मॉनिटाईज झालेले चॅनल जे आहेत आता बंद होत आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जे गाण्याचे आहे, गाण्याचे मॅशअप्स असतात, बॉलिवूड सॉंग्स मॅशअप लिहून येतं, त्यानंतर रिलॅक्सिंग म्युझिक असतं, रोमॅन्टिक म्युझिक असतं. तुम्ही बघत असाल ना की असे खूप सारे यूट्यूबर्स आहेत ना, नवीन नवीन, ते गाणे कंपाईल करतात, लॅपटॉपवरती गाणे कंपाईल करतात आणि ते जसेच्या तसे उचलून टाकतात. एक तर त्याच्यावरती कॉपीराईट क्लेम येतं. स्ट्राईक्स जेव्हा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आल्या, तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होणार. त्यानंतर भलेही तुम्हाला व्ह्यूज मिळू देत, पण ज्यावेळेस यूट्यूब ते रिव्ह्यू करतं त्यावेळेस रियूज कंटेंटमुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होणार. तर हे काही टॉपिक्स आहेत, यावरती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज बनवायचा विचार करत आहात तर तुम्ही स्वतःचे इनपुट्स काय देत आहात, तुम्ही स्वतः किती त्या व्हिडिओमध्ये दिसत आहात किंवा तुम्ही किती तुमचे आवाज त्या व्हिडिओला देत आहात हे लक्षात घ्या. त्यानंतरच यूट्यूब ते चॅनल मॉनिटाईज करणार आहे. आणि यूट्यूबला दिसलं की सेम कंटेंट खूप साऱ्या यूट्यूबर्सचे आहेत. आता उदाहरणार्थ आपण घेऊया गुलाबी साडी. गुलाबी साडीचं जसंच्या तसं गाणं किंवा कोणती एक मधातली क्लिप घेऊन जेव्हा आपण टाकतो, शॉर्ट्सवरती टाकतो किंवा व्हिडिओवरती टाकतो, एक तर त्याच्यावरती कॉपीराईट क्लेम येईल आणि जेव्हा तुम्ही ते यूट्यूब तुमचं चॅनल रिव्ह्यू करेल त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट येईल. तुम्ही माझं चॅनल बघा,
पहिल्यापासून ते शेवटपर्यंत माझ्या चॅनलवरती एकही रियूज कंटेंट नाही आहे. पण आता गेली 2 दिवस मला 2 ईमेल आलेले आहेत यूट्यूबचे, जे मी गाणं टाकलेलं होतं चॅनलवरती म्हणजे शॉर्ट्सवरती. जे ओरिजिनल ऑडिओ असतो ना, त्यामधून मी ते गाणं घेतलेलं होतं आणि त्यामुळे ते गाणं माझं म्यूट झालेलं आहे आणि 30 दिवसानंतर तो जो शॉर्ट आहे माझा, तो शॉर्ट यूट्यूब जे आहे आपोआपच यूट्यूबमधून डिलीट करणार आहे. असे 2 मला गेल्या 2 दिवसांमध्ये असे 2 मिळालेले आहेत. त्याचं स्क्रीनशॉट आहे, मी इथे लावेल, तुम्ही चेक करा. म्हणजे जर तुम्ही असं काही केलं तर तेव्हा नाही, पण पुढे जाऊन यूट्यूब प्रत्येक चॅनलचं रिव्ह्यू सतत करत असतं. मॉनिटायझेशन झाल्यानंतर देखील यूट्यूब प्रत्येक चॅनलचा रिव्ह्यू करत असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याला असं दिसलं की तुम्ही काहीतरी कंटेंट यूज केलेलं आहे किंवा असं काहीतरी केलेलं आहे, तर यूट्यूब जे आहे तुमचा तो व्हिडिओ एकतर काढून टाकतं किंवा मग रियूज कंटेंटमुळे तुमचे जे तास असतात ते तास कमी होतात, तुमचे व्ह्यूज कमी होतात, कारण की यूट्यूब आपोआपच ते डिलीट करून टाकतं. आणि तुम्ही मला विचारत होता की ताई आमचे तास कमी होत जात आहेत, तर एक ते कारण आहे की YT स्टुडिओमध्ये प्रत्येक म्हणजे 28 डेजचंच सगळं जे काही आहे व्ह्यूज, वॉच टाईम ते दाखवतात. पण हे देखील एक कारण आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या अर्न टॅबमध्ये जाऊन चेक करता की तुमचे 4000 वॉच आवर्स पूर्ण का नाही होत आहेत किंवा ते कमी कमी का होत आहेत, तर हे देखील एक कारण असू शकतं की यूट्यूबची रिव्ह्यूची जी प्रोसेस असते ती कायमस्वरूपी चालू असते आणि ज्या वेळेस यूट्यूबला असं दिसतं की तुम्ही यूज कंटेंट वापरला आहे किंवा यूज ऑडिओ वापरलेलं आहे, त्यावेळेस यूट्यूब तो जो काही पार्ट असतो किंवा तो जो काही व्हिडिओ असतो तो यूट्यूबवरून डिलीट करून टाकतो. त्या अगोदर यूट्यूब तुम्हाला मेल करतो की असा तुमच्या चॅनलवरती आम्हाला एखादं कंटेंट दिसलेलं आहे, तर ते आम्ही आता डिलीट करणार आहे. तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर हे देखील एक कारण असतं की तुमचे 4000 वॉच टाईम जो आहे कधी कधी कमी देखील होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मला तुम्हाला हे सांगायचं होतं, रियूज कंटेंट प्लीज यूज करू नका. कोणत्याही भक्ती चॅनल्सचे पण देखील खूप सारे रियूज कंटेंट असतात की कोणत्याही रील्समधून एखादा भक्तीचा कंटेंट उचलला किंवा देवधर्माचा कंटेंट उचलला आणि तो जसा तसा अपलोड केला, ते देखील यूट्यूब जे आहे रियूज कंटेंटमध्येच टाकतं. कारण की भक्ती चॅनल्समध्ये ना बहुतेक वेळा जे महाराज असतात त्यांची जी भाषणं असतात किंवा त्यांचे जे स्पीच असतात, तर ते ना आपल्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम लावत नाहीत, तर तुम्हाला कॉपीराईट क्लेम नाही येणार. पण जेव्हा यूट्यूब तुमचा चॅनल रिव्ह्यू करेल त्यावेळेस सेम कंटेंट खूप साऱ्या चॅनलवरती असतील, तर जो मेन चॅनल आहे, ज्या मेन चॅनलने ते कंटेंट अपलोड केलेलं आहे ते सोडून इतर सगळे जेवढ्या चॅनलवरती कंटेंट असतील ना, सगळे यूट्यूब डिलीट करून टाकेल. त्यावर तुम्हाला एक मेल देखील पाठवेल यूट्यूब की तुमचा हा रियूज कंटेंटमध्ये आलेला आहे किंवा तुमचा हा ऑडिओ जो आहे तुम्ही यूज केलेला आहे तो दुसऱ्या कोणाचा ऑडिओ आहे, त्यामुळे हे तुम्हाला जे आहे अनलिस्ट तुमचं झालेला आहे व्हिडिओ, हा व्हिडिओ तुमचा काढून टाकण्यात येईल, हा शॉर्ट तुमचा काढून टाकण्यात येईल. माझ्याबरोबर असं झालेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे की कशाप्रकारे मला यूट्यूबचे मेल आलेले आहेत की माझे 2 शॉर्ट्सचे जे ऑडिओ आहेत ते कोणत्या तिसऱ्याचे होते आणि ते मी टाकले होते, त्यामुळे ते ऑडिओ गेले आणि तो जो शॉर्ट आहे माझा रियूजमध्ये आलेला आहे आणि तो शॉर्ट जो आहे तो माझा 30 दिवसानंतर यूट्यूब आपोआप यूट्यूबवरून डिलीट करणार आहे. तर असं देखील होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही कंटेंट बनवता किंवा तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करता, स्वतःचा कंटेंट टाका, स्वतःचं काहीतरी करा, त्याच वेळेस यूट्यूब तुमचं चॅनल जे आहे पुढे नेईल. मला खूप साऱ्या लोकांचे असे देखील प्रश्न आहेत की तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज कमी का होत आहेत किंवा कमी का आहेत. तर हे बघा, माझे सबस्क्रायबर्सचे आहेत, माझे सबस्क्रायबर 6600 काहीतरी आहेत, 6600च्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत. त्या सबस्क्रायबर्सच्या मानाने माझे व्ह्यूज जे आहेत मला वाटतात ते ॲव्हरेज माझे व्ह्यूज तेवढेच आहेत. कधी कधी यूट्यूब जो आहे आपला कोणता तरी जुना व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये टाकतो, जे आपल्याला माहीत देखील नसते की तो व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत असतात. पण आपल्याला असं वाटतं जेव्हा आपण YT स्टुडिओ ओपन करतो आणि सुरुवातीचे जे 7-8 व्हिडिओज असतात आणि त्यावरती आपण व्ह्यूज बघतो, तर असं वाटतं की अरे व्ह्यूज नाही येते, पण असं नसतं. कोणता तरी एक व्हिडिओ जो आहे
यूट्यूब त्यावरती व्ह्यूज आणत असतं. सो असं नाही आहे. तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत, तुमचा टॉपिक काय आहे आणि तुम्हाला व्ह्यूज तुमचे ऑन अँड ॲव्हरेज व्ह्यूज किती आहेत, त्यापेक्षा व्ह्यूज खाली तर जात नाही आहेत ना, हे लक्षात ठेवा. आणि जेवढे व्ह्यूज येत आहेत त्यापेक्षा व्ह्यूज जास्त होत आहेत किंवा कमी होत आहेत हे लक्षात घ्या. आणि ऑन अँड ॲव्हरेज व्ह्यूज येत असले तर घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण की यूट्यूब पण असा शहाणा आहे ना, की तो प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला व्ह्यू नाही देणार. जोपर्यंत तुम्ही एकदम असे मोठे यूट्यूबर नाही बनत किंवा तुमचे 20 लाख 30 लाख 40 लाख असे सबस्क्रायबर्स नाही होत, तोपर्यंत यूट्यूब तुम्हाला असेच व्ह्यूज देत राहणार. आणि माझे सबस्क्रायबर्स 6,600च्या आसपास आहेत. त्यामुळे जेवढे व्ह्यूज मला सध्या मिळत आहेत त्यामध्ये मी खुश आहे. आणि मला एकदम आशा आहे की हळूहळू माझे लॉयल सबस्क्रायबर्स, म्हणजे असे तसे नाही की आले सबस्क्राईब करून गेले आणि मग चॅनल बघितलंच नाही. असे सबस्क्रायबर्स असण्यापेक्षा जे लॉयल सबस्क्रायबर्स आहेत ते तुमचे व्हिडिओज बघतात, लाईक करतात, शेअर करतात, ते सबस्क्रायबर्स कधीही चांगले. सो माझे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत तेवढे लॉयल सबस्क्रायबर्स आहेत आणि मला जेवढे व्ह्यूज मिळत आहेत तेवढ्यामध्ये मी खुश आहे. पण रियूज कंटेंट मला 2 ईमेल येऊन गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हाही मी एखादं गाणं टाकेल किंवा जेव्हाही मी एखादा कंटेंट यूज करेल बाहेरचं, सपोज मला करायचा असेल कंटेंट यूज, त्यावेळेस मी 2 वेळेस विचार करून यूज करेल. कारण की पुढे जाऊन मग ते रियूज कंटेंटमध्ये येऊ नये आणि त्यामुळे मग तुमचे जे व्ह्यूज आहेत ते कमी होऊ नये किंवा तुमचा रेव्हेन्यू आहे तो कमी होऊ नये. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. रियूज कंटेंट नका यूज करू, स्वतःचा कंटेंट यूज करा, स्वतःचा काहीतरी यूज करा. त्यामुळे जेव्हा तुमचं चॅनल रिव्ह्यूमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला हे काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.